नमस्कार. तोंडात टाकताच विरघळणारे, थंडीच्या दिवसातील कंबरदुखी, गुडघेदुखी, स्नायूदुखी, अशक्तपणा याच्यावर उपाय असे घरगुती पद्धतीने बनवलेले असे हे लाडू आहेत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहे, 1 वाटी जवस याला आळशी म्हणतात आणि पाऊण वाटी हलीम घेतलेला आहे. तर आता आपण हलीम भाजून घेणार आहोत. हलीममध्ये मोठ्या प्रमाणात लोह असतं, व्हिटॅमिन सी असतो. शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हलीमचा उपयोग होतो. तर आता आपला हलीम भाजून झालेला आहे. आता आपण तीळ भाजून घेणार आहोत. तीळमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. कंबरदुखी, सांधेदुखी असेल तर तीळ खाणं अत्यंत गरजेचं आहे. तर आता आपले तीळही भाजून झालेले आहेत. आता आपण जवस भाजून घेणार आहोत. जवस हे सर्दी, खोकला, दमा याच्यावर उपयुक्त आहेत. तसेच जवस खाल्ल्याने केस गळतीही थांबते, आपले वजन नियंत्रणात राहते. तर आता आपले जवसही भाजून झालेले आहेत. हे तिन्ही घटक आपण छानपैकी भाजून घेतलेले आहेत. आता आपण ह्याची पावडर बनवणार आहोत. तर पहिल्यांदा तीळ मी मिक्सरला ऑन ऑफ करून बारीक करून घेते. तर तुम्ही पाहू शकता या तिन्ही पावडर मी आता बनवलेले आहेत. तर आता हे सगळं आपण एका परातीमध्ये काढून घेऊ. तीळ पावडर, हलीम पावडर आणि जवस. आता यामध्ये घालणार आहोत 250 ग्राम खारीक पावडर. खारीक पावडर ही अशक्तपणावर अत्यंत उपयोगी आहेत. तसेच गुडघेदुखी खारीक पावडरने कमी होते. ही खारीक पावडर आपल्याला घरीही बनवता येते. तर आता मी कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. तूप गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालणार आहोत. गव्हाचं पीठ आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण तीळ, जवस घेतलंय त्याच वाटीने आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अगदी लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठामुळे लाडू चांगले वळले जातात. तर आता मी हे काढून घेते. परत आपण थोडंसं तूप गरम करून घेणार आहोत. आणि आता आपण आपल्याला 1 वाटी बेसन भाजून घ्यायचं आहे. बेसनमुळे लाडवाला खूप छान चव येते. या लाडवांसाठी एकूण आपण 300 ग्राम तूप वापरणार आहोत. तर आता बेसनही छानपैकी लालसर रंगावर आपण भाजून घेतलेलं आहे. हे मी काढून घेते. आता हे सगळं आपण एका साईडला करून घेऊ. आणि आता आपण डिंक तळून घेणार आहोत. तूप आपण गरम करून घेऊ. तर इथे मी 70 ग्राम डिंक घेतलेला आहे. गुलाबी रंग येईपर्यंत डिंक आपल्याला परतायचा आहे, म्हणजे तो आतपर्यंत चांगलं तळून निघतं. डिंकामध्ये बऱ्याच प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. स्त्रियांच्या बऱ्याच आजारावर तसेच बाळंतपणीसाठी डिंक हे बेस्ट आहे. डिंक गुलाबी रंग येईपर्यंत तळला म्हणजे ते कचकच करत नाही, म्हणून डिंक छानपैकी अगदी गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर आता हे मी डिंक काढून घेते. तर परातीमध्ये एका साईडला आपण डिंक काढून घेतलेला आहे. त्याला एका वाटीने असा बारीक करायचा आहे, म्हणजे लाडू खाता वेळेस छान ते दाताखाली येतं आणि छान वाटतं. म्हणून आपण अशा प्रकारे डिंक बारीक करून घेऊ. अगदी सोपी पद्धत आहे. गरम गरम असतानाच आपल्याला हे करायचं आहे. तर आता आपण डिंक बारीक करून घेतलेला आहे. आता हे सगळं आपण छानपैकी मिक्स करून घेऊ. सकाळी 1 लाडू खाल्ला तरी आपल्याला अगदी दिवसभराची ताकद मिळते. असे पौष्टिक लाडू बनतात. तर हे आपल्याला छान मिक्स करून झालेलं आहे. आता ह्यामध्ये वाटीमध्ये काल मी 2 चमचे मेथी पावडर भिजत घातलेली होती. त्यामध्ये आपण पाऊण वाटी तूप घातलेलं होतं, म्हणजे असं केल्याने मेथीचा कडवटपणा कमी होतो. तर आता मी हे गरम करून आपल्या लाडवांच्या पिठात घालणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मेथी पावडर जास्त घेतली तरी चालेल किंवा कमी घेतली तरीही चालेल, आवडीनुसार घ्यायचं आहे. तर इथे मी 2 चमचे म्हणजे 20 ग्रॅम घेतलेली होती.
तर हे आपण सगळं लाडवामध्ये घालणार आहोत. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. तूप गरम आहे त्याच्यामुळे आपण चमच्याने हे चांगलं मिक्स करून घेऊ. जर आवडत असतील तर ह्यात मखानेही घातले जातात. तर आपण चांगलं तूप आणि मेथी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. तर मी इथे मनुका घेतलेले आहेत ते आपण इथे घालणार आहोत. तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असतील तर ते घातलं तरी चालेल. तव्यामध्ये 2 चमचे पाणी गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे 400 ग्राम गूळ घालणार आहोत. गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे. ह्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची नाही. तर आता आपला गूळ वितळलेला आहे. मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आता आपल्याला हे लाडवामध्ये घालायचं आहे. गूळ गरम असल्यामुळे आपण चमच्याने ते लाडवांच्या पिठावर घालणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला घालून घ्यायचं आहे. सगळं गूळ आपण एकदम घालणार नाहीत. तर आपण गूळ घातलेला आहे. आता आपण हे लाडवांमध्ये मिक्स करून घेऊ. तर आपण साधारण इथे 350 ग्राम गूळ लाडवांमध्ये घातलेला आहे आणि हे चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण गूळ गरम आहे. त्यानंतर आपलं जे तूप डिंक तळलेलं राहिलं होतं तेही आपण ह्यामध्ये घालू आणि पीठ चांगला मिक्स करून घेऊ. गूळ आणि तूप ह्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊ आणि मग लाडू वळवायला सुरू करू. तर आपण आता लाडू वळायला घेणार आहोत. अगदी पटकन लाडू वळले जातात. तुम्ही तूप जास्त प्रमाणात घेतलं तरीही चालेल. तर आता आपण हा पहिला लाडू इथे वळून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती पटकन लाडू वळला जातो. तर मी अशाच प्रकारे दुसराही लाडू वळून घेते. जर तुम्हाला इथे सुकं वाटलं तर तुम्ही याच्यात आणखी तूप घालू शकता. तर आपण अशा पद्धतीने बाकी सर्व लाडू मी वळून घेणार आहे. सर्व औषधी घटक असलेल्या वस्तू आपण ह्यामध्ये वापरलेल्या आहेत. तर आता आपले लाडू वळून झालेले आहेत. छोटा मोठा या आपल्या आवडीनुसार आपण बनवायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती छान लाडू बनलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू.